स्तोत्र संहिता अध्याय 64 मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र। हे देवा, माझी काकुळतीची वाणी ऐक। वैऱ्याच्या भयापासून माझ्या जीवाचे रक्षण कर। दुष्टांच्या कटापासून, दुष्कर्म्यांच्या गुप्त मसलतीपासून मला लपीव। त्यांनी आपली जीभ तरवारीसारखी पाजळली आहे। सात्विकाला एकांतात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटू शब्दांचा नेम धरिला आहे। ते त्याच्यावर अकस्मात मारा करीतात, ते भीत नाहीत। ते आपला दुष्ट संकल्प दृढ करीतात। पाश गुप्तपणे मांडण्याविषयी ते कुजबूज करीतात। आम्हास कोण पाहणार असे ते म्हणतात। ते कुटील युक्त्या शोधून काढितात। ते म्हणतात, आपण चतुराईने युक्ती शोधून काढिली आहे। प्रत्येकाचे अंतर्याम व हृदय खोल आहे, तरी देव त्यांच्यावर तीर सोडील। ते अकस्मात घायाळ होतील। त्यांचीच जीभ त्यास प्रतिकूल होऊन ते अडखळून पडतील। त्यास पाहणारे सर्वजण डोके हलवितील। तेव्हा मानवजातीस धाक बसेल। ते देवाची कृती वाखाणतील व त्याच्या कृतीचा नीट विचार करीतील। परमेश्वराच्या ठाई नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करील। सरळ अंतःकरणाचे सर्वजण उल्हास पावतील।